ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 1076 ते 1100 श्लोक 29 ते 31. ते सुख येणेची देहे पाय पाकाळनिया लाहे जो भूत वैषम्य ये नोये विषम बुद्धी दीपाचे या कोडी जैसे एकची तेज सरिसे तैसा जो असुतोसी असे सर्वत्र ईशू ऐसेनी समत्वे पंडुसुता जिये जो देखत सांता तो मरण आणि जीविता नागवे पुढा म्हणून तो दैवागळा वानित असो वेळोवेळा जे साम्य सेज डोळा लागला तया प्रकृत्यैवच कर्माणि क्रियामाणानि सर्वशः यपश्यति तथात्मानं अकर्तारं स पश्यति. आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मे इंद्रिये अशेखे करे प्रकृतीची हे देखे साचे जोगा घरीची राहती घरीची राहटती घरी घर काही न करी अभ्रधावे अंबरी अंबरते उगे तैसी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा आत्मा तो ओथंबा येणे कोण ऐसेनी येणे निवाडे जयाच्या जीवी उजवडे अकर्तया ते पुढे देखिले तेणे यदा यदा भूत पृथक पृथक भाव मेकस्त मनुपश्यति तत एव च विस्तारै ब्रह्म संपद्यते तदा. एरवी तैची अर्जुना होई जे ब्रह्म संपन्ना जया भूताकृती भिन्ना दिसती एकी लहरी जैसी आजळी परमाणु कणिका स्थळी रश्मिकर मंडळी सूर्याच्या जीवी ना तरी देही अवेव मनी आगवेची भाव विस्फुल्लिंग सावेव वन्येकी तैसे भूताकार एकाचे हे दिठीरी घेत जैसाचे तैसी ब्रह्म संपत्तीचे तारू लागे. मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख येतुलेनी येथुनी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाय ठाव प्रतिती पथा माझी जाहली अमृत जैसे ये चुळा का निधान देखी जे डोळा तेथोला जिवाळा मानवा जी झाली या प्रतिती घर बांधणे जे चित्ती ते आता ना सुभद्रापती यावरी
तरी एक दोन्ही ते बोल बोल जती सखोल देई मना ते बोल मग ते घेई आयसे देवी म्हणितले मग बोलू आदरिले तेथे अवधानाचे चीच केले सर्वांग येरे अनादित्वा निर्गुणत्वात् परमात्माय मव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते तरी परमात्मा म्हणिपे तू ऐसा जाण स्वरूपे जळी जळे न लिंपेत सूर्यो जैसा काजे जळा आदी पाठी तो असो तोची असे किरीटी माझी बिंबे ते दृष्टी आणि कांचिये तैसा आत्मा देही अतिमणिपे काही साच तरी नाही तो जेथेचा तेथे आरिसा मुख जैसे बिंबलिया नामासे देही वसणे तैसे आत्मतत्वा तया देहा म्हणती भेटी हे सपायही निर्जीव गोठी वारिया वाळवे गाठी केली आहे केही आहे आगे आणि कापुसा दोरा सुवावा कैसा केवता सांदा आकाशा पाषाणेसी एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे तिये भेटीचे पाडे संबंधू हा राम कृष्ण हरी।